गरज नसताना हा शक्तीपीठ महामार्ग केला जातो, कारण की हा नेमका कुणाचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, कुठल्या कॉन्ट्रॅक्टरसाठी हा ड्रीम प्रोजेक्ट चाललेला आहे, जी हुजूर यातला कोण आहे आम्हाला माहीत नाही. अशा वेळी 86,000 कोटीचा हा प्रकल्प गव्हर्नमेंटच्या गॅरंटीवर, एका बाजूला बजेटमध्ये पैसे खर्च करायला शासनाकडे पैसे नाहीत, याच्या मागचं वेगळं काहीतरी कारण आहे आणि म्हणून पूर्णपणे शेतकऱ्याचा विरोध आहे. 12 तारखेला राज्यव्यापी मोर्चा 12 जिल्ह्यातला आम्ही आझाद मैदानावर, विधान भवनवर या ठिकाणी घेऊन जाणार आहोत. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात महामार्ग सुचवल्यापासून त्याच्या विरोधात सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विरोध राहिलेला आहे. राज्य शासनानं विधानसभेच्या आधी शेतकऱ्यांचा विरोध असेल तर आम्ही करणार नाही अशी भूमिका घेतली होती, परंतु बहुमत आल्यावर ती भूमिका राज्य शासनानं बदललेली दिसते. गरज नसताना हा शक्तीपीठ महामार्ग केला जातो. रत्नागिरी नागपूर हायवे हा ऑलरेडी एक्झिस्टिंग हायवे आहे, ज्या हायवेच्या माध्यमातून दळणवळणाची कुठलीही अडचण येत नाही. अशा वेळी 86,000 कोटीचा हा प्रकल्प गव्हर्नमेंटच्या गॅरंटीवर, एका बाजूला बजेटमध्ये पैसे खर्च करायला शासनाकडे पैसे नाहीत आणि पुढच्या 90 वर्षाचा टोल चालणार, कारण की 86,000 कोटी रुपयाचं कर्ज घेऊन जो कॉन्ट्रॅक्टर हे काम करेल त्याचं व्याज, त्याचा परतावा हे करायला किमान 60-70 वर्षे लागतील, कारण की 3,000 कोटी रुपये जरी वर्षाला या मार्गातून उत्पन्न मिळवायचं झालं तर किमान 60 लाख वाहनं या मार्गातून जायला पाहिजेत आणि म्हणून हा फायनान्शियली वायबल नाही. याच्या मागचं वेगळं काहीतरी कारण आहे. कदाचित कुणाच तरी सिमेंट, कुणाच तरी व्यवस्था करायची म्हणून हा मार्ग केला जातो आणि म्हणून पूर्णपणे शेतकऱ्याचा विरोध आहे. 12 तारखेला राज्यव्यापी मोर्चा 12 जिल्ह्यातला आम्ही आझाद मैदानावर, विधान भवनवर या ठिकाणी घेऊन जाणार आहोत. किमान 10,000 लोक या 12 जिल्ह्यातून या मोर्चाला येतील अशी आम्हाला अपेक्षा नाही. म्हणून मी काय म्हटलं की आता हातकणंगल्याचे विद्यमान आमदार माहितीतले आहेत, शिरोळचे आमदार माहितीतले आहेत, त्यांनी हा होऊ नये म्हणून सांगितलेलं आहे. प्रकाश आंबेडकरांनी हे होऊ नये म्हणून सांगितलं आहे. हसन मुश्रीफांनी हे होऊ नये म्हणून सांगितलेलं आहे. त्यामुळं नेमकं महायुतीतलं मेसेज काय तो महायुतीनं त्यांनी एकत्र बसून ठरवावे की आमची भूमिका काय. मुख्यमंत्री अट्टहास करतात काय हे आता अजून कळालेलं नाही आम्हाला, कारण की हा नेमका कुणाचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, कुठल्या कॉन्ट्रॅक्टरसाठी हा ड्रीम प्रोजेक्ट चाललेला आहे, जी हुजूर यातला कोण आहे आम्हाला माहीत नाही. ते ठीक आहे, ते डिवाइड आणि रूल ही ब्रिटिशांची पॉलिसी आता भाजप वापरायला लागली. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.